हा किती घातक आहे. तू खुलखुल होऊन मरजो ना बुड्ढा होऊन, आणि तुझे नातू म्हणतील का माया आजानं मायासाठी का ठेवला, म्हणून गड्डा खोदतील तर त्या गड्ड्यामध्ये पॉलिथिन जशीच्या तशी सापडल. एवढी खतरनाक पॉलिथिन आहे. म्हणून तुम्हाला विनंती आहे, कारण आपल्याला जशी घरामध्ये आपण खिशामध्ये बाहेर निघताना आपला मोबाईल आठवणीनं घेतो, आपण एखादी पर्स व्यवस्थित घेतो, आपले बरोबर चपला घालतो, आपण बरोबर आपले सगळे पॅन्ट शर्ट टॉप टिप बनवून घराच्या बाहेर निघतो, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, खर्रा पण आपण घ्यायला विसरत नाही आपल्या खिशामध्ये. मग एवढं सगळं करताय तर एक काम करा, एक खिशा आपल्या पिशवी करता ठेवा. अगदी साधी छोटी कापडी पिशवी सदैव आपल्या डिक्कीमध्ये राहू द्या, आपल्या गाडीच्या डिक्कीत राहू द्या, खिशात राहू द्या, जेणेकरून जर का अर्जंटली बायकोनं फोन केला, बहिणीनं फोन केला, आईनं फोन केला का बेटा येताना 2 रुपयाच्या मिरच्या आणशील, बेटा येताना साखर आण, चहापत्ती आण, तर मग आपण पॉलिथिन मागतो आणि तिथेच आपली चूक होते. म्हणून अशा वेळेस आपली कापडी आपली पिशवी हा ही मौदा नगर पंचायतनं तयार केलेली आहे. म्हणून मौदा नगर पंचायतमध्ये जाऊन अशा पिशव्या घ्यायच्या नाही आहेत. हे डेमो आहे. डेमो म्हणजे का बाबा अशी कापडी पिशवी तुम्ही वापरा, बरोबर की नाही? चल, आपण सगळे नगरपंचायत मौदामध्ये राहणारे आहोत. तुमच्या करता सर्वांना करता पुन्हा एकदा सांगतोय की सध्या नगरपंचायत मौदाचे सर्व अधिकारी वर्ग, सर्व कर्मचारी वर्ग हे सध्या धडाडीनं कामाला लागलेले आहेत. आपण देखील त्यांना सहकार्य करूया. आपलं गाव हे स्वच्छतेतून समृद्धीकडे नेऊया. जिस गाव गाव में रहता है गोदरी का बसेरा, वो गाव नहीं है मेरा, जहाँ गंदगी और बीमारी का रहता है सदा बसेरा, वो गाव नहीं है मेरा. सांगून गेले करा हो स्वच्छता गावाची गावाची गावाची. रोगराई जाईल कायमची, रोगराई जाईल कायमची, रोगराई जाईल कायमची, रोगराई जाईल कायमची. ते कुठे गेले भाऊ? तुमच्या समोर होते ना आता? आताच तर गेले तिकडे. कुठे गेले? ते मागून झालं तुमच्या. नाही
1 2 3 4 5 अजून एक भाऊ असतील ना तुम्ही सोबत तुमच्या सोबत ते येऊन राहिले कशासाठी बोलायला तुम्ही? नाही अशी भट्टी पेटत राहू द्या म्हणलं. म्हणजे हे थंडीची नाही रे, हा? ही आग जी पेटली आहे का नाही आता आपल्या मनामध्ये हा? स्वच्छ संरक्षण अभियानासाठी हो. आपण जे करतोय हो सगळेजण सहभागानं सहकार्यानं काम करून राहिले. हो म्हणजे ते समोरचे ध्येय आपल्याला लक्षात ठेवायचे आहे की या सर्वेक्षण अभियानामध्ये मौदा शहरचं नाव अव्वल राहिलं पाहिजे. तुम्ही रोजच रोज मीटिंग घेता बाकी? ते घ्यावीची लागल ना आता. आता मी नेहमी स्वच्छच ठेवते, मी जाते आपल्या घरी, का रोज रोज मीटिंग घ्यायची आहे? बाई तू स्वच्छ ठेवशील हा? पण तू आजूची बाजूची बाई स्वच्छ ठेवल का? आता मी त्यांच्या कसं सांगू मी? आता कसं आहे आपण आपलं घर स्वच्छ करतो. हो हा कोणाचा बापू हो? हा आमचाच आहे. अच्छा का? नमस्कार बेटा. नमस्कार करून आहे. नालीवर कोटी बी हगावले बसावच्या. तू संडासात बसतो का? समजला का? आपली मम्मी आपल्याला सी लागते तेव्हा आपण मम्मी पप्पाला म्हणतो बाबा मला सी लागली. मग आपलीच मम्मी आपल्याला नालीवर बसून देते. पण नालीवर बसावच्या नाही, मम्मीला म्हणायच्या मम्मी मी नालीवर बसणार नाही. आमच्या मौदा म्हणा स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये सामील झालाय म्हणा. मी समजा हागून गेलो म्हणा तर मग एकट्यामुळं आपल्या गावाचं नाव खराब होईल का नाही म्हणा. हा म्हण. म्हणून संडासात जावाच्या. कुठे जावाच्या? संडासात. संडास म्हण. हा तुम्ही जाता का सगळेजण संडासात? संडासाचा उपयोग करा. कुठेही घाण करू नका, कुठेही जाऊ नका. कारण कसं आहे एकाच्या चुकीमुळे आपलं नाव खराब होऊ शकते शहराचं. बरोबर बरोबर. ओला कचरा सुका कचरा कळलं? हो तो ऍप डाउनलोड करायला सांगा सगळ्यांना. सगळे तरुण युवकांना युवती जास्तीत जास्त लोकांना तो ऍप्लिकेशन ऍप डाउनलोड करा. म्हणजे त्याची संख्या बी जास्त दिसली पाहिजे. हो समजला? अजून काही बोलायचं आहे का तुम्हाला? माझं एवढाच म्हणणं आहे, तुम्ही लोकांना फक्त एवढं सांगा की नगर परिषद नगरपंचायत आपली काम करणारच आहे म्हणा. फक्त आपल्याला एवढं करायचं आहे म्हणा, नियोजन करून ठेवलेल्या नियोजित ठिकाणीच कचरा ठेवायचा. हो नियोजित कचरा जिथे टाकावचा तेथेच टाकावचा. इकडे तिकडे कुठेही टाकावचा नाही. नाही. अजून काही अडचण? हा आता सांगितलं तरी एवढं सगळं तुम्ही? आपण जसं आपलं घर स्वच्छ ठेवतो, घरासमोरचं अंगण स्वच्छ ठेवतो, तसं घरासमोरचा रस्ता देखील आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे. प्रत्येकानं हा जर विचार केला, प्रत्येक दुकानदारानं हा जर विचार केला तर आपोआपच सगळं शहर स्वच्छ राहील. बरोबर. मग लागायचं पुन्हा कामाले लागायचं ना. त्याच हिमतीनं त्याच जोमानं. हो मग उद्या याल तुम्ही पुन्हा मीटिंग करून नाही येत. हा पण मीटिंग कोठी करून? जिथे लोक घाण करते तेथे मीटिंग घेऊन ऑन द स्पॉट फैसला. समजलीस? म्हणजे कोणती मावशी रस्त्यावर कचरा फेकत असेल तर तिथेच मीटिंग. हो कोणी सकाळी पहाटे कोणी बसले असतील डब्बा घेऊन तेथे मीटिंग. तेथे आम्ही जाऊन. हा म्हणजे कसं आहे तिथल्या तिथे लोकांना तिथे समजून. आणि खरे खाऊन रोडावर थुकते त्यांच्यासाठी. त्यांना म्हणून थुकू नका. खर्रा खाताना मग कायले थुकता? पोटात थुका आहे का नाही? कारण की आपण तिकडे तिकडे थुकण्यानं दुसऱ्याला त्रास होते. खर्रा खा नको खा हा तुमचा प्रश्न आहे, पण कुठे थुकू नका. आहे का नाही? बरोबर. हा शहराचा प्रश्न आहे. ओके ओके मग उद्या भेटू. मग या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये पहिले सामील करून घेऊन. हो चला मग. नको कुठेही घाण. आरोग्याचे सुंदरतेचे राज्याचे अभियान. हजार कंठामधून गाऊ निर्धाराचे गान. स्वच्छता अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान. स्वच्छता अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान.
सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या नक्की वाजवाव्या. 2-3 पोरी आल्या, मस्तपैकी नाचल्या, आपल्याला हसवलं. चला आता आपण आपापल्या कामाला लागू, असा जर विचार करून आले असाल तर कृपा करून असा विचार करू नका. हा मनोरंजनाचा नाही तर एका विचाराचा कार्यक्रम आहे. नगरपंचायत मौदाच्या वतीनं आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतोय की स्वच्छता सर्वेक्षणामध्ये आपल्या मौद्या गावानं सहभाग घेतलेला आपल्या सर्वांचा लोकसहभाग असणं तितकंच गरजेचं आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण इथे आलात, आपल्या कार्यक्रमाची माहिती जाणून घेतली म्हणून आपले सर्वांचे मी इथे आभार मानतो. कंटिन्युअसली आता हे सगळे पथनाट्य आपल्या संपूर्ण शहरावर आयोजित करण्यात येणार आहेत. वार्डामध्ये ज्या ज्या ठिकाणी जास्त लोकवस्ती आहे अशा ठिकाणी, स्लम एरियामध्ये अशा ठिकाणी जाऊन पथनाट्य करण्याचा मानस हा नगरपंचायत महोदयाचा सर्व अधिकारी वर्गांचा आहे. ज्यांनी आम्हाला इथे सहकार्य केलंय त्या सर्वांचे मी इथे आभार मानतो. ज्यांनी विद्युत पुरवठा दिला त्यांचे देखील आभार मानतो. आणि असर फाउंडेशन भंडाराचा हा छोटासा पथनाट्याचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.